आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीने काढली तरी 4,000 कोटीच्या वर होऊ शकत नाही। माझा दावा आहे, कुठल्या एक्सपर्टला बसवा, कुणालाही बसवा, पण हे चाललं काय, लूट करण्याची पद्धत किती आहे। 4,000 कोटीच्या कामाला 8,000 कोटी मोजणं आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असणं, हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे। हे राज्य लुटून, तिजोरी लुटून या सगळ्या घोटाळेबाज सरकारने राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। सर, हे काम कुणाला दिले आणि आपण म्हणता आरोग्य मंत्र्यांचे नात्यातले लोक किंवा काय, नेमकं संबंध काय त्यांच्याशी? हे बघा, टेंडर प्रोसेस सुरू झाली, 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसचा टेंडर काढला गेला। 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसात कोणी काढतं काय? अरे थोडी लाज तरी असायला पाहिजे ना। आणि त्यामधले सगळे टर्म कंडिशन ज्या वेळेस टेंडर ओपन होईल त्या माणसाला दिसेल, तो माणूस मंत्र्याचा नातेवाईक असेल, हे तुम्हाला मी सांगतोय। केव्हा ओपन होणार आहे टेंडर आणि या संदर्भात आपण काही हे तक्रार करणार आहे। मी तक्रार सुरू झाली, आमचा आम्ही ड्राफ्ट तयार झालेला आहे। मी मुख्यमंत्र्यापासून हे टेंडर थांबवण्यासाठी विनंती करणार आहे आणि मुख्यमंत्र्याकडे करणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहे। आता सगळेच सरकार मिळून असेल तर सगळेच मिळून असतील, चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून खाऊ, तर रद्द करणार नाही, नाहीतर रद्द करतील। मी पत्र पाठवणार आहे। निविदेची एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेचं पण उल्लंघन झालं, कारण 100% उल्लंघन झालेलं आहे। हे एका विशिष्ट कंपनीला देण्यासाठी टेंडर सगळी केलेली आहे। आज त्या माहितीला काही आधार नाही, चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात। महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी, नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात। या काही वावड्या अशा आमच्याही अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात उठवल्या जातात। हे जाणून बुजून स्वतःची इबरत झाकण्यासाठी आणि केलेलं पाप जे आहे भ्रष्टाचाराच्या रूपानं ते त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारच्या वावड्या उठवण्याचं काम सुरू झालेलं आहे। दक्षिण मुंबईची जागा उद्धव ठाकरे गट मागत आहेत, त्यामुळे त्यांची ही नाराजी आहे। अजून काही फायनल झालेलं नाही। इंडियाच्या आघाडीमध्ये प्राथमिक चर्चा झाली, चर्चेची फेरी काही आपण गठबंधन सरकारमध्ये काही एका बैठकीमध्ये सगळे काही अंतिम होत नाही, त्याला अनेक बैठका घ्याव्या लागतात। काही जणांची मागणी जरी असली तरी ते काय अंतिम आत्तापर्यंत निर्णय झाला किंवा त्याच्यावर शिक्का लागला अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही। लोकसभेची जागा जी आहे ती शरद पवार गट काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे असं कळतं, काय समीकरण आहे? काँग्रेसची जागा अनेक जागा अदला बदल्यांची चर्चा आहे आणि जिथे जिथे जो पक्ष मजबूत आहे त्या पक्षाला मेरिटवर त्या ठिकाणी ती जागा सोडावी असा एकूण आमच्या सगळ्यांचा एकमताने सूर आहे। आणि त्यातूनच जर ती जागेमध्ये त्यांना राष्ट्रवादींना ती जागा योग्य वाटत नसेल तर ती जागा त्यांनी सोडायची तयारी दर्शवली। सर, आपने आरोप किया है, बड़ा आरोप किया है महाराष्ट्र में घोटाले का, क्या पूरा मामला है? नहीं, पूरा मामला बहुत ही बड़ा ये महाघोटाला है। तबल ये हेल्थ डिपार्टमेंट में 8,000 करोड़ का घोटाला है। ये 10 साल के लिए ये टेंडर, एक जो एम्बुलेंस चलती है इमरजेंसी 108 नंबर की, उसका घोटाला है। ये काम कभी भी आज तक 3 साल के ऊपर दिया गया नहीं था। अब ये सरकार ने 10 साल के लिए टेंडर निकाला। इसकी वैल्यूएशन हमने एक्सपर्ट से निकाली, 4,000 करोड़ के ऊपर हो नहीं सकती। सब उसका प्रॉफिट जोड़कर भी 3,000 में 1,000 करोड़ का प्रॉफिट भी जोड़ दिया तो भी 4,000 के ऊपर नहीं हो सकती। ये सब काम 8,000 करोड़ में देने के लिए 8,000 करोड़ का टेंडर निकाला गया और इसी के साथ इतने शॉर्ट नोटिस में ये टेंडर निकाला गया, 7 डेज के लिए, 7 दिन के लिए टेंडर निकाला गया और 7 दिन में ही ये टेंडर फाइनल होगा। इसके पीछे जो इस डिपार्टमेंट के लोग हैं